माननीय डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांच्या ह्या अडील तट्टूपणामुळे आमदारांच्या दबावात सार्वजनिक जागेवर रोहित्र शिफ्टिंग। चिमुकल्यांचा अंगणवाडीजवळ रोहित्र शिफ्टिंग करण्यास विरोध। सेलू येथे अंगणवाडीजवळ रोहित्र शिफ्टिंग केल्यास उपोषण। नगरसेवकांसह माजी उपनगराध्यक्षाचा इशारा। सेलू नगर पंचायत अंतर्गत अंगणवाडीजवळ रोहित्र बसवण्याला विरोध होत आहे। नगरसेवकांकडून विरोध होत असून स्थानिक आमदारांनी रोहित्र हे अंगणवाडीजवळ बसवण्याचा अट्टहास केलाय। याला मात्र नगर पंचायतीच्या नगरसेवक आणि माजी उपनगराध्यक्षांनी विरोध दर्शविला आहे। येथे 3 अंगणवाड्या असून सुमारे 300 विद्यार्थी शिकतात। रोहित्र अगदी लगत लावले जात असल्याने मुलांच्या जीविताला धोका होऊ शकतो। मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे। यात मात्र स्थानिक आमदार का अट्टहास करीत असल्याचा आरोप सेलू नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष चुडामन हांडे यांनी केला आहे। रोहित्र वार्ड क्रमांक 1 वरील अंगणवाडी जवळ बसवू नये, इतरत्र योग्य ठिकाणी सदर रोहित्र बसावे। येथे रोहित्र बसवण्याचा महावितरण व आमदारांनी हट्ट सोडावा अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। इथे प्रभाग क्रमांक 1 मध्ये जिथं रोहित्र उभारला जात आहे इलेक्ट्रिक ऑफिस मधून, तर तिथे 3 अंगणवाड्या आहेत आणि 3 अंगणवाड्या असून तिथे 100 ते 150 विद्यार्थी, लहान विद्यार्थी ज्यांना काही कळत नाही का इलेक्ट्रिक काय आहे, असे विद्यार्थी तिथे शिकत असतात, खेळत असतात। पूर्ण महाराष्ट्रात जर पाहिलं आपण तर अंगणवाडी ओपन स्पेस मध्ये इलेक्ट्रिक रोहित्र उभारणे हे बिलकुल कायद्याच्या विरोधात आहे। तसेच वर्धा जिल्ह्यात असं जर होऊन राहिलं तर हे एक दयनीय परिस्थिती आहे। परंतु माननीय डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांच्या ह्या अडील तट्टूपणामुळे तिथे प्रशासनावर दबाव आणून, इलेक्ट्रिक डिपार्टमेंटवर, नगरपंचायतच्या सीओवर दबाव आणून हे हेतू पुरस्पर तिथे रोहित्र उभारले जात आहे। परंतु त्या रोहित्र उभारण्यासाठी इलेक्ट्रिक ऑफिसने, एमएससीबीने, सेलूने नगरपंचायत सेलूची कोणतीही परवानगी घेतली नाही किंवा नगरपंचायत सेलूकडे कोणतीही जागेची मागणी केली नाही। असे असताना तिथे अनधिकृतपणे लहान मुलांच्या जीवितावर खेळण्यासाठी किंवा तिथे एखादी कोणी लहान मुलगा मरण पावला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या इलेक्ट्रिक बोर्डाची किंवा आमदार मान्य डॉक्टर पंकज भोयर यांची राहील। त्याच्यामुळं तिथं रोहित्र उभारण्यात येऊ नये अशी माझी प्रशासनाला विनंती आहे, एमएससीबीला विनंती आहे आणि ती विनंती मान्य करावी। ती विनंती आपण जर मान्य केली नाही तर तिथे आम्ही प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 13 येथील नागरिक ते तिथे रोहित्र बसवण्यासाठी तिथे त्यांची मनाई आहे आणि तिथील नगरसेवक सुद्धा त्यांनी वारंवार पत्रव्यवहार या रोहित्र न उभारण्यासाठी एमएससीबी कडे, पोलीस स्टेशन तसेच नगरपंचायतकडे केलेला आहे। नगरपंचायतने तसा ठराव सुद्धा घेतलेला आहे की तिथं रोहित्र उभारण्यात येऊ नये। परंतु परवानगी न घेता आणि अवैध रीतीने पोलीसची प्रोटेक्शन घेऊन तिथे रोहित्र उभारण्याचा प्रयत्न दिनांक 7/8/2024 ला करण्यात आला। तेव्हा त्यावेळेस मी तिथे जाऊन त्यांना विरोध केला, परंतु ते माझ्या विरोधाला जुमानले नाही, तरी जबरदस्तीने तिथे करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे तिथे जर रोहित्र उभारण्यात आलं तर तिथे एक मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे किंवा तिथे आमचा विरोध राहील। आम्ही तो रोहित्र उभारण्याचा डाव हाणून पाडू आणि प्रसंगी आमरण उपोषणासाठी बसण्याची तयारी सुद्धा आमच्या नगरसेवकांची आहे, माझी आहे, तेथील नागरिकांची सुद्धा आहे। हो, जनतेचा पाठिंबा असणारच आहे, कारण की तिथे लहान मुलांचा प्रश्न आहे। लहान मुलं, त्याच वार्डातल्या लोकांचे मुलं तिथे शिकायला येत आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे का जर इथं रोहित्र उभारलं तर इथं ऍक्सिडेंट होण्याचे जास्त चान्सेस आहे। त्यामुळे नागरिकांच्या सह्याचं निवेदन सुद्धा आपण सगळ्यांना दिलेलं आहे। म्हणजे 100 ते 125 लोकांच्या सह्यांचं निवेदन दिलेलं आहे। यासाठी पोलीस प्रोटेक्शन घेणं म्हणजे असा प्रकार झाला की अवैध बांधकामाला पोलीस प्रोटेक्शन देण्यात येऊन राहिलेलं आहे। पर पोलीस प्रोटेक्शन घेण्यासाठी त्यांनी एमएससीबीने पैसा सुद्धा भरलेला नाहीये आणि त्या आमदाराच्या दबावाने, नुसतं आमदाराच्या दबावाने पोलीस तिथे येऊन कारवाई करत आहे।
नियोजन ज्या दिवशी त्यांनी रोहित्र बनवण्यास सुरुवात केली, गड्डे करण्यास सुरुवात केली, तिथे मी स्वतः गेलो. पोलीस प्रोटेक्शननी त्यांनी गड्डे खोदणे सुरू केले. त्याच वेळेस आम्ही नगरपंचायतचे कर्मचारी, नगरपंचायतचे काही पदाधिकारी आम्ही दिनांक 7/8/2024 ला जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलो. जिल्हाधिकारी त्यावेळेस उपस्थित नव्हते. नियोजन विभागाकडे आम्ही त्या बाबतीची माहिती दिली. नियोजन विभागाने त्याची दखल घेऊन MSCBचे जे खोडे साहेब आहेत त्यांना फोन करून सांगितलं की तुम्हाला त्या जागेवर नगरपंचायतची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला तिथं रोहित्र उभारता येत नाही, तर त्याविषयी तुम्ही कारवाई करा असे पत्र सुद्धा आम्हाला दिले.